वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन। आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी व संविधान प्रेमींच्या वतीने शिरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन करत मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते। मनुस्मृतीचा धिक्कार असो, मनुस्मृतीचा धिक्कार असो। या पद्धतीनं 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र सत्याग्रहानंतर मनुस्मृतीचं दहन केलं होतं। आणि मनुस्मृतीचं दहन करण्याचं मागचं कारण असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मनुस्मृतीचा सखोल अभ्यास केला, सखोल अभ्यास करत असताना त्या मनुस्मृतीचे जे कायदे होते, त्यापूर्वीचे संविधानाच्या आधीचे जे कायदे होते, त्या कायद्यात ओबीसी समाज, दलित समाज, आदिवासी समाज आणि सुवर्ण महिला यांच्या बाबतीत एवढे गिनसपणा त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, यांना संपत्ती ठेवण्याचा अधिकार नव्हता, यांना गाडी चालवायचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, कुठल्याही गोष्टीचा अधिकार नव्हता। आणि महिलांना तर अजिबात कुठल्याही मूल आणि चूल शिवाय दुसरं काम दिलंच नव्हतं त्यांनी। तर बाबासाहेबांनी एवढा सखोल अभ्यास केला, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की या मनुस्मृतीमध्ये एवढे खराब कायदे आहेत, मी याला संविधानामार्फत याला नष्ट करील। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 15 कलम क्रमांक 15 मध्ये लिहून दिले की 1949 चे पूर्वीचे कायदे रद्द। एका ओळीमध्ये लिहून त्यांनी ठेवलं की 1949 पूर्वीचे जे पण कायदे असतील, मनुस्मृतीचे कायदे, ते रद्द म्हणजे रद्द। त्यामुळे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उल्लेख करतो। त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला, त्याच्यानंतर छत्रपती आपले शिवाजी महाराज, त्याच्यानंतर आपले महात्मा ज्योतिबा फुले यांचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना लिहिली, त्याच्यात 395 कलम लिहिलं, 395 कलम लिहायचं आपल्याला सगळ्यात त्याच्यामध्ये हक्क अधिकार सगळे दिले। आणि हेच आपण आदर्श घेऊन आज हा मनुस्मृतीचा मनूचा दहन केलेला आहे, मनूचे विचाराचं दहन केलेलं आहे आपण। तर आज मी सर्वांना आज वंचित बहुजन आघाडीच्या या वतीनं आज 25 डिसेंबर 2024 रोजी शिरपूर तालुका, जिल्हा धुळे, महाराष्ट्र या मार्केट कमिटीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हा मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे। धन्यवाद। जय जय शिवराय, जय शिवराय, जय संविधान, जय ज्योती।